3.5 मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत पुण्यातील दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्याचा महानैवेद्य अर्पण करण्यात आलाय। बाप्पाभोवती आंब्याची आरस करण्यात आली आहे। पुण्यातील देसाई बंधू आंबेवाले यांच्याकडून दरवर्षी बाप्पांना आंब्याचा महानैवेद्य देण्यात येतो। आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत दगडूशेठ हलवाई गणपती अक्षय तृतीया हा एक 3.5 मुहूर्त आणि फळांचा राजा आंबा याचा औचित्य साधून आजचा हा मुहूर्ताला आम्ही ही आंबा हा बाप्पांचरणी महानैवेद्य हा करतो। 2 अनाथ आश्रम आणि पिताश्री आश्रमाला आणि काही आंबा हा इथे उद्या भक्तांना वाटण्यात येतो। तर या निमित्ताने एक आम्ही साकडं घालतो बाप्पांना। तसं गेल्या वर्षी साकडं घातलं होतं की गेल्या वर्षीचा हवामानातला जो लहरीपणा होता त्यामुळे आंबा शेतकऱ्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या। आंब्याचा दर्जा नीट चांगला नव्हता आणि आंबा प्रेमींना आंबा चांगला मिळत नव्हता। पण याच दिवशी अक्षय तृतीयेला आम्ही बाप्पांचरणी एक प्रार्थना केली की पुढल्या वर्षी मात्र आंबा शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कर आणि आंबा हा सर्वसामान्यांच्या आवाक्यात चांगल्या दर्जाचा मिळो आणि सर्व शेतकऱ्यांना त्याचं चांगलं सुखाने आनंदाने वर्ष जावो। आणि ती बाप्पांनी खरोखरी यावर्षीचा हंगाम अतिशय चांगला प्रतीचा केला आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात चांगला आंबा मिळतोय हे बाप्पांनी आमचं अगदी प्रार्थना आहे। आणि अक्षय तृतीयेला पूर्वीपासूनची परंपरा अशी आहे की आंबा हा देवाला दाखवून नैवेद्य दाखवूनच आंब्याची खायची सुरुवात केली जाते आणि ती परंपरा जोपासूनच आम्ही आज बाप्पांच्या चरणी आंबा हा हे आंबे ससून रुग्णालयातील रुग्णांना वाटण्यात येणार आहे। आंब्याची ही आरस पाहण्यासाठी पुणेकरांनी मंदिर परिसरात गर्दी केली आहे।